ठीक आहे. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं की जे आपलं गुरमीत सिंग होते, तर त्यांना काय केलंय कशा पद्धतीनं त्या पेशंटची काळजी करत होते किंवा कसे त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करत होते, तर त्याबद्दलचं माहिती आतापर्यंत पाहिली किंवा जे आपले रायटर होते सौतिक बिस्वास, त्यांना कशा पद्धतीनं त्या हॉस्पिटलमध्ये असणारे जे काही फॅसिलिटीज होत्या तर त्याचं एकदम व्यवस्थित असं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर जे रुटीन होतं आपल्या गुरमीत सिंग यांचं, तर ते लास्टच्या पॅरेग्राफमध्ये गुरमीत सिंग यांचं, तर ते कशा पद्धतीनं रोज हॉस्पिटलमध्ये जात असायचे, सोबत काय घेऊन जायचे किंवा ते कुठे राहत होते, तर त्या पद्धतीचं सर्व इन्फॉर्मेशन या पाठीमागच्या पॅरेग्राफमध्ये दिले आहे. किंवा पाठीमाग आणखीन आपण अशा गोष्टी पाहिल्या की ज्याच्यामध्ये पेशंट्स कोण कोण आहेत, कसे आहेत किंवा त्यांना काय झालेलं आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाठीमागच्या काही सेंटेन्स मध्ये पाहिली होती. तर आता आपण काय करतोय, जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण चालू करूया. Once Singh reaches the ward, he inquires about the patient's condition, playing at once nurse, doctor, provider and kin. त्यानंतर जेव्हा गुरमीत सिंग त्या वॉर्डमध्ये पोहोचायचे तेव्हा ते काय करायचे तर तिथे जे काही असणारे पेशंट्स होते तर त्यांच्या सर्वांची काय करायचे ते चर्चा करायचे, कशाविषयी किंवा त्यांची चौकशी करायची, इन्क्वायरी करायची. कशाविषयी इन्क्वायरी करायचे तर सध्या पेशंटची कंडिशन कशी आहे, त्यांची स्थिती कशी आहे, किंवा त्यांच्यासोबत काही गेम्स खेळायचे, प्लेइंग. त्यानंतर नर्स, डॉक्टर यांच्याशी चर्चा करायची त्यांच्या आजाराबाबत किंवा आजार त्यांना काय झालाय, कधी व्यवस्थित होईल किंवा त्याची कशाची गरज आहे. किंवा इतर प्रोव्हायडर किंवा किन. प्रोव्हायडर म्हणजे काय तर इतर जे काही त्यांना गोष्टी किंवा त्याचे जवळचे व्यक्ती असतील तर त्या प्रोव्हायडरला ते चौकशी करायची किंवा त्यांच्यासोबत चर्चा करायची. किंवा किन, जर समजा एखाद्या व्यक्तीला कोण कुटुंबीय असतील, किन म्हणजे कुटुंबीय त्याला म्हणतो आपण, तर ते असतील तर त्यांच्यासोबत ते काय करायचे, या त्यांच्या कंडिशन विषयी किंवा त्यांच्या तब्येतीविषयी ते चर्चा करायचे, त्यांच्यासोबत खेळायचे किंवा अशा पद्धतीची इन्क्वायरी त्या पेशंटशी काय करत असायचे आपले गुरमीत सिंग त्या वॉर्डमध्ये प्रवेश केल्यानंतर करत असायचे. He goes through their prescriptions and pays for the more expensive medicines, tests, scan and chemotherapy for cancer patients. त्यानंतर काय करायचे तर जे काही तिथं त्यांचा बेड चार्ट होता, प्रिस्क्रिप्शन जे दिलेलं आहे डॉक्टरांनी, म्हणजे त्यांना जे काही औषधं वगैरे लिहून दिले असतील किंवा त्यांना कोणती ट्रीटमेंट दिलेली आहे तर त्याबद्दल ते काय करायचे वाचायचे. किंवा जर समजा जास्त एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स असतील, म्हणजे जास्त महागडे जर मेडिसिन्स त्यांना देण्यात आलेले असतील तर ते काय करायचे, त्या मेडिसिन्सचे पैसे द्यायचे. त्याचबरोबर काही टेस्ट असतील त्यांच्या ब्लडच्या वगैरे किंवा युरिनच्या जर टेस्ट करायचे असतील तर त्याचे सुद्धा पैसे त्यांना देत असायचे. त्यानंतर स्कॅन्स असतील किंवा स्कॅन करायचे असेल त्यांचं वगैरे, किंवा केमोटोथेरपी असेल म्हणजे कॅन्सरच्या पेशंटला रसायन चिकित्सा केली जाते तर ती जर असेल समजा तर त्या सर्व टेस्टचे पैसे कोण द्यायचे आपले गुरमीत सिंग त्या व्यक्तींना देत असायचे. किंवा त्यांचे टेस्ट करणारे जे काही तिथल्या लॅबोरेटरी मधले व्यक्ती असतील तर त्यांना ते डायरेक्ट काय करायचे, पे करत असायचे. ही ऑल्सो डोनेट्स अ लॉट ऑफ ब्लड. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना त्यांचं ब्लड मॅच होतंय, म्हणजे त्यांचा जो काही ग्रुप होता तर तो ग्रुप जर समजा समोरच्या व्यक्तीचा असेल आणि त्यांना ब्लडची आवश्यकता असेल तर त्यांनी काय केले खूप ब्लड डोनेट त्यांना केलेलं होतं किंवा ते खूप ब्लड डोनेट करत आहेत. सध्या सुद्धा ते ब्लड डोनेट करतायत जरी त्यांचं एज झालं असेल तरी सुद्धा. देन ही टेक्स आउट द शायनिंग स्टील प्लेट्स अँड केअरिंगली सर्व द फूड. त्यानंतर त्यांच्याकडं जे काही त्यांनी बॅग मध्ये आणलेल्या प्लेट्स असतील स्टीलच्या, चमकणाऱ्या ज्या काही स्टीलच्या प्लेट्स होत्या तर त्या बाहेर काढायचे.
आणि काळजीपूर्वक काय करायचे पहा, केअरिंगली म्हणजे काळजीपूर्वक ते काय करायचे, त्या प्लेट्समध्ये त्या व्यक्तींना अन्न द्यायचे किंवा जेवण त्या ठिकाणी वाढायचे. टुनाइट द मेनू इज पाइपिंग हॉट रोटीज, व्हेजिटेबल्स, कर्ड अँड अ स्वीट. आणि त्या रात्री किंवा त्या संध्याकाळच्या त्यांच्या जेवणामध्ये काय करायचे पहा, त्यांचा मेनू काय असायचा पहा, किंवा जेवणामध्ये त्यांचा कोणत्या गोष्टी समावेश असायचा, तर तर ती गुंडाळलेली भाकरी म्हणजे रोटी त्याला म्हणतात, पायपिंग म्हणजे गुंडाळलेली. तर ती काय करायची बा, पेपरमध्ये जे काय हॉट रोटीज होत्या म्हणजे गरम भाकरी होत्या, तर त्या काय करायचे, असे गुंडाळून पायपासारखे गोल करून ते आणत असायचे. त्यानंतर व्हेजिटेबल्स आणायचे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर कर्ड दही असायचं, त्याचबरोबर स्वीट म्हणजे त्या ठिकाणी आणखीन एखादा गोड पदार्थ ते संध्याकाळच्या जेवणामध्ये समाविष्ट करत असायचे. The gruel that the hospital provides for dinner is usually left uneaten. त्यानंतर जे काही पेज होतं किंवा जे काही जी भाजी दिलेली असायची हॉस्पिटलनं, ती जे संध्याकाळच्या जेवणामध्ये त्यांना प्रोव्हाइड केलेलं असायचं, तर सर्व पेशंट्स ते काय करायचे पहा, न खाता तसंच ते शिल्लक ठेवत असायचे, कारण त्यांना ते अजिबात चविष्ट लागत नव्हतं. त्याच्यामुळे ते पेशंट्स काय करायचे पहा, अनइटन कंडिशन मध्ये ते ऍज इट इज ठेवत असायचे. इन अ बिट द पेशंट्स आर उल्फिंग डाऊन देअर फर्स्ट प्रॉपर मील ऑफ द डे. आणि काय करायचे पहा, एकाच घासामध्ये किंवा एका क्षणामध्ये ते पेशंट्स लांडग्यासारखं, उल्फिंग म्हणजे लांडग्यासारखं त्यांचं दिवसभराचं पहिलंच जेवण, चांगलं जेवण त्यांना मिळतंय अशा पद्धतीनं ते जेवणावरती काय करायचे पहा, तुटून पडायचे. कारण त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये जे काही जेवण प्रोव्हाइड केलं जात असायचं, तर ते जेवण त्यांना अजिबात आवडत नव्हतं किंवा चांगल्या क्वालिटीचं नव्हतं. त्याच्यामुळं ते व्यक्ती त्यांचं दिवसाचं पहिलं चांगलं जेवण करतायत, त्याच्यामुळं ते पटपट जेवण करून घेत असायचे पहा. ऑल दे नीड इज सम डिग्निटी अँड सम केअर. आणि त्या व्यक्तींना फक्त कशाची आवश्यकता होती पहा, तर काहीतरी प्रतिष्ठा आणि त्याचबरोबर त्यांची काही काळजी घेण्याची आवश्यकता त्या ठिकाणी होती पहा. डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा किंवा भव्यता आपण म्हणतो त्याला आपण, आणि केअर म्हणजे काळजी. तर त्या सर्व व्यक्तींना फक्त एकच गोष्टीची गरज होती, ती म्हणजे त्यांची काळजी घेणे आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिष्ठा जपणे, एवढीच फक्त त्यांना त्याची आवश्यकता भासत होती पहा. द गव्हर्नमेंट इज नॉट इवन एबल टू प्रोव्हाइड दॅट. आणि जे काही गव्हर्नमेंटचे व्यक्ती होते किंवा तिथे जे काही सर्वंट होते किंवा जे नर्सेस किंवा ब्रदर किंवा डॉक्टर्स होते, तर त्या गव्हर्नमेंटनं त्यांना तशा पद्धतीची सुविधा प्रोव्हाइड करण्यामध्ये ते काय झाले होते पहा, अनसक्सेसफुल झालेले होते. In that past 22 years that I have been coming here, nothing has improved in this ward. पहा, गुरमीत सिंग काय म्हणतात की मी पाठीमागच्या जवळजवळ इथं 22 वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये येत आहे किंवा येत आलेलो आहे किंवा आता पण येतोय म्हणतायत पहा. आय हॅव बीन म्हटलंय म्हणजे त्यांची ऍक्शन आता पण त्या ठिकाणी चालू आहे. मग त्या वॉर्डमध्ये कोणतीही इम्प्रुव्हमेंट झालेली मला पाहायला मिळत नाही. नथिंग सेज सिंग, काहीही नाही आहे तसं सर्व कंडिशन 22 वर्षापूर्वी जसे होते त्याच पद्धतीनं आता सुद्धा त्या सर्व कंडिशन्स आहेत असं ते म्हणतायत पहा. Singh's involvement began 2 decades ago when a woman selling plastic bags turned up at his shop carrying a badly scalded boy in her arms. त्यानंतर त्यांचं हे जे काही हॉस्पिटलमध्ये येणं वगैरे, तर ते केव्हापासून स्टार्ट झालंय पहा, किंवा त्याचं काहीतरी रिझन असणार की त्यांना का आपलं वाटलं की आपण या हॉस्पिटलमध्ये जावं, तर त्यामागचं रिझन त्यांनी इथे दिलेलं आहे पहा. म्हणजे केव्हापासून त्यांना या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी स्टार्ट केलेलं होतं पहा, तर 2 दशकापूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी काय केलं होतं पहा, एक स्त्री काय आली होती, प्लॅस्टिकच्या बॅग विकत फिरत होती रस्त्यावरती आणि त्यांच्या शॉपमध्ये त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाले होते. टर्न्ड अप ॲट हिज शॉप, आणि त्याच्या शॉपकडे किंवा त्या दुकानाकडे ती वळालेली होती आणि तिच्या
कडेवरती कोण होता पहा, तर एक स्कॅल्डेड बॉय म्हणजे पोळलेलं किंवा भाजलेलं बॅडली, खूपच जास्तपणे त्या मुलाला पोळलेलं होतं किंवा भाजलं होतं. आर्म्स म्हणजे बाहू, त्याचे जे काही हाताला वगैरे त्याच्या पोळलेलं होतं. आणि तो जो मुलगा आहे पोळलेला किंवा भाजलेला, तर तो तिच्या कडेवरती घेऊन ती त्यांच्या जे काही बसलिंग सिटी मार्केटमध्ये असणारं त्यांचं कपड्याचं दुकान होतं, तर त्याच्या समोर ती स्त्री आलेली होती. आणि ती काय करत होती पहा, प्लास्टिकच्या बॅग्स ती विकत होती पहा. इट वॉज अ हॉट डे. आणि त्यावेळेस कसे दिवस होते पहा, तर उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजे समर सीझन त्या ठिकाणी चालू होता. आय सॉ टेअर्स इन हर आईज. आणि मी काय केले पहा, त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये मला अश्रू पाहायला मिळाले होते. देन आय सॉ हर बॉय हू हॅड गॉट बर्न. आणि त्यानंतर मी काय केले, तिच्या कडेवरती जो काही मुलगा होता, तर त्या मुलाकडे पाहिलं तर तो भाजलेला होता किंवा त्याला फोडलेलं होतं पहा. आय टूक देम टू दिस हॉस्पिटल. मी काय केलं पहा, लगेच त्यांना या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो. आय फाउंड दॅट देअर वॉज नो बडी टू ट्रीट हिम. आणि मला तिथं असं पाहायला मिळालं की त्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही व्यक्ती काय नाहीये पा, अवेलेबल नाहीये त्या मुलावरती ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा त्या मुलाला ट्रीटमेंट देण्यासाठी. द डॉक्टर्स वेअर ऑन स्ट्राईक. आणि तिथले डॉक्टर जे होते, तर ते सर्वजण कशावरती होते पा, त्यांनी हळताळ केलेला होता किंवा संप केलेला होता, त्यांच्या स्ट्राईक वरती होते. द पुअर अँड द अबॅन्डन्ड वेअर द वर्स्ट अफेक्टेड. आणि याचा फटका हा निश्चितपणे कोणावरती बसला होता पा, तर जे काही गरीब व्यक्ती होत्या किंवा गरीब तिथले पेशंट्स होते आणि अबॅन्डन्ड होते, तर त्याचा वाईट परिणाम ते जे काही अनाथ असणारे किंवा गरीब असणारे व्यक्ती होत्या किंवा पेशंट्स होते, तर त्याच्यावरती अत्यंत वाईट परिणाम, वर्स्ट अफेक्टेड, सर्वात जास्त वाईट परिणाम यांच्या हेल्थवरती किंवा या लोकांच्या तिथल्या जे काही पेशंट्स होते त्यांच्यावरती झालेला होता. आय वॉज व्हेरी अँग्री. आणि त्यावेळेस मी काय झालं होतं म्हणतात पहा, खूप रागाला गेलेलो होतो. आय डिसाइडेड टू डू समथिंग अबाउट इट. आणि तेव्हा मी ठरवलं की या व्यक्तींसाठी आपल्याला काहीतरी करावं लागतंय किंवा करायला पाहिजे, असं त्यांचं त्या ठिकाणी ओपिनियन तयार झालं होतं. पण तेव्हापासून या आपल्या गुरमीत सिंग यानं ठरवलं की आपण या हॉस्पिटलमध्ये काय करायचे पा, डेली त्या ठिकाणी व्हिजिट करायचे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ आहे पा, authorities want to fetch him for his work and have sent him letters of admiration, but the good Samaritan prefers to shun the spotlight. त्यानंतर जे काही अथॉरिटीज होते तिथल्या, तर त्या अथॉरिटीज म्हणजे त्या हॉस्पिटलचे जे काही मॅनेजमेंटचे व्यक्ती असतील, तर त्यांना जे गुरमीत सिंग होते, तर त्यांना काय केलं पा, एक प्रशंसनीय लेटर त्यांना पाठवलं. कशासाठी, तर त्यांना फोकसमध्ये आणण्यासाठी किंवा त्यांचं आणखीन सत्कार समारंभ करण्यासाठी. परंतु त्यांना काय करायचं नव्हतं पा, त्या प्रकाश झोतामध्ये यायचं नव्हतं किंवा त्यांना फेमस व्हायची इच्छा नव्हती. बट द गुड समीरतन, समीरतन म्हणजे चांगला व्यक्ती किंवा एक चांगला नेता आपण त्याला म्हणतो, तर प्रेफर्स टू शन द स्पॉटलाइट. आणि ज्या व्यक्तीला फेमस व्हायचं नसतंय, फक्त आपलं कार्य करायचं असते, तर त्या व्यक्ती काय करतात पा, अशा पद्धतीचे फेमस होण्याचे जे काही चान्सेस असतात किंवा जे काही संधी असतात, तर ते काय करतात पा, निश्चितपणे नाकारतात. आता त्यांना काय केलंय पा, द गुड समीरतन प्रेफर्स टू शन, शन म्हणजे टाळणे, द स्पॉटलाइट म्हणजे प्रकाश झोत, म्हणजे फेमस होण्याकडे जे काही त्यांना चान्स आला होता की तुम्ही खूप पेशंटसाठी करताय आणि तुमचं या ठिकाणी सत्कार करूया किंवा तुमचं पेपरमध्ये देऊया किंवा प्रशंसनीय लेटर त्यांना पाठवले, तर ते सर्व त्यांनी काय केले पा, रिजेक्ट केलेलं होतं. ओके. टुनाइट ही इज बिझी फीडिंग द डिसहेबल्ड वुमन हू इज हॅव्हिंग हर फर्स्ट प्रॉपर मील ऑफ द डे. आणि प्रत्येक दिवशी ते काय करायचे पा, त्या जे काही अस्तव्यस्त पडलेली जी काही स्त्री होती, तर काय करत होती पा, तर तिला तो सकाळचं फर्स्ट जेवण किंवा प्रॉपर फर्स्ट मील त्याला देण्यामध्ये किंवा जेवण देण्यामध्ये तो काय पा,
बिझी असायचा, म्हणजे त्याला ते आवडायचं, ते त्याला फेमस होण्याकडे त्याचा जास्त कल नव्हता, तर त्या पेशंटची केअर करण्याकडे किंवा त्याची काळजी करण्याकडे त्याचं जास्तीत जास्त काय होतं पा, कॉन्सन्ट्रेशन होतं पा. And then he shall took her under a blanket for the night. आणि तो काय करायचा पा, ते जे काही संध्याकाळी त्या गोष्टीवरती काय करत असायचा, विचार करत असायचा की जो आपल्याला हा प्रकाश ज्योत किंवा जो त्यांना मान दिलेला आहे, तर त्याबद्दल तो संध्याकाळी आपल्या अंतरात पांघरून घेऊन काय करायचं का, विचार करत असायचा. ही इज लाईक गॉड, आणि तो एक देवासारखा आहे असं त्या व्यक्तींना वाटत असायचं, किंवा तिथले जे काही पेशंट्स होते तर त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं काय होते पा, जे काही ओपिनियन होते किंवा जे त्याच्याबद्दलचे मत होतं तर ते खूपच चांगलं होतं असं त्या ठिकाणी म्हणतायत. त्यानंतर ही इज लाईक गॉड कम्स अ व्हॉइस फ्रॉम द वॉर्ड ॲज अ diminutive sick man puts out the light and shuts the door to keep the cold out. त्यानंतर त्या वॉर्ड मधून असे आवाज यायचे की हा एक काय आहे पा, देव माणूस आहे किंवा देवासारखा व्यक्ती आहे, की तो एक डिमिनिटिव्ह सिक आहे. डिमिनिटिव्ह सिक म्हणजे काय, लघुत्व वाचक म्हणतो आपण त्याला. तर तो एक चांगला व्यक्ती आहे, लघुत्व वाचक व्यक्ती आहे असं म्हणतायत. की तो काय करतोय पा, संध्याकाळी ज्यावेळेस त्याचं जेवण वगैरे झालं, पेशंट्स झोपायला लागले, तर जाताना त्या पेशंट्सला थंडी लागू नये म्हणून तो काय करतो पा, त्यांना थंडीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे डोअर सुद्धा क्लोज करून जाताना जात असायचा. म्हणजे अशा पद्धतीची काळजी हे डेली जवळजवळ 22 इयर्स तो काळजी घेत आलेला आहे. आता पण ते तिथं डेली बेसिसवरती त्या हॉस्पिटलमध्ये जात आहेत. म्हणजे पहा, ठीक आहे आपण एखाद्या घरचा पेशंट असं त्यांची काळजी करतो, परंतु ही व्यक्ती त्यांच्या कुणीही ओळखीची नसताना पेशंट्सला निश्चितपणे ते त्यांची काळजी घेत आहेत पा. ही विल बी बॅक अगेन टुमॉरो नाईट. आणि पेशंट्स काय म्हणतात का, की ही व्यक्ती निश्चितपणे उद्या संध्याकाळी आणखीन परत येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं त्या पेशंटच्या माइंडमध्ये त्याचं काय झालं होतं पा, तर एक प्रकारचं ओपिनियन त्याच्याबद्दलचं तयार झालेलं होतं. आणि जरी त्या ऑथॉरिटीनं किंवा मॅनेजमेंटच्या व्यक्तींना त्याला काय केलं असेल पा, काही गोष्टी पैसे किंवा काही देण्याचा प्रयत्न केला असेल, तरी सुद्धा त्याने काय केलं होतं, ते रिजेक्ट केले होत्या किंवा त्याने ते टाळलेलं होतं पा. तर अशा पद्धतीचा हा लेसन आहे. तर पहा इथे एक शेवटला नोट दिलेली आहे. म्हणजे हा लेसन ज्यावेळेस ऑनलाईन पब्लिश झाला नेटवरती, त्यानंतर तिथले जे का हॉस्पिटल होतं तर त्या हॉस्पिटलनं काहीतरी त्या गोष्टीवरती ऍक्शन घेतलेली बा. तर ते आपण ऍक्शन इथं नोट स्वरूपात दिले ते पाहू. Since then, Gurmeet Singh's work has been interrupted somewhat. He is unable to offer food to the patients. Currently, after appearing this article online, ज्यावेळेस हे आर्टिकल ऑनलाईन प्रसिद्ध झालं किंवा पब्लिश झालं आणि ते झाल्यानंतर त्या पेशंट्सला, जे पेशंट्स तिथं होते लावारिस वॉर्ड मधले, तर त्यांना काय झाले पा, यांना अशी परमिशन मिळालेली नाही की त्यांना अन्न द्या तुम्ही किंवा जेवण द्या. ही परमिशन त्या गुरमीत सिंग यांची रिजेक्ट झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी इंटरप्टेड म्हणजे काही प्रमाणात त्या ठिकाणी जे काही तिथलं मॅनेजमेंट होतं तर त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं पा, हस्तक्षेप केलेला होता. The superintendent of Patna Medical College and Hospital says patients should be offered food approved by doctors. इथं सुपरिटेंडंट म्हणजे जे हॉस्पिटलचे प्रमुख होते, तर त्यांना काय सांगितलंय पा, की पेशंट्सला फक्त जे जेवण डॉक्टरांनी द्यायला सांगितलेलं आहे किंवा अप्रूव्ह केलेलं आहे
तेच फक्त जेवण त्यांना दिलं जाईल. बाकीच्यांना जे काही इतर पेशंट्सला जेवण घेऊन येतात, म्हणजे गुरमीत सिंग त्यांना जेवण घेऊन येत होते, तर त्यांना ती देण्यासाठी परवानगी रिजेक्ट केलेली होती. पहा, पेशंट शुड बी ऑफर्ड फूड अप्रूव्ड बाय डॉक्टर्स. द हॉस्पिटल हॅज sanctioned Arias 25,000 for the Lavaris ward so that patients are taken care of. आणि ज्या प्रत्येक महिन्याला ते जे काही तिथले लावारिस वॉर्ड मधले व्यक्ती होत्या, तर त्यांच्या जेवणासाठी प्रत्येक मंथला ते जे काही मॅनेजमेंट होतं हॉस्पिटलचं, तर त्यांनी सँक्शन म्हणजे मंजूर करणे किती पहा, तर 25,000 रुपये पर मंथ त्यांच्या जेवणासाठी काय केलं पहा, मंजूर केलेले होते. त्याच्यामुळं त्या व्यक्तींना काय झालं पहा, चांगल्या पद्धतीचं जेवण त्या लावारिस वॉर्ड मधल्या व्यक्तींना मिळायला लागलं किंवा पेशंट्सला मिळायला लागलेलं होतं, किंवा सध्या पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं जेवण दिलं जातंय. द हॉस्पिटल हॅज सँक्शनड 25,000 फॉर द लावारिस वॉर्ड सो दॅट पेशंट्स आर टेकन केअर ऑफ. त्यामुळं तिथं पेशंटची काही चांगल्या पद्धती काळजी घेतली जात आहे. दे आर ऑफर्ड गुड फूड अँड फ्रुट्स. आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण, त्या ठिकाणी फ्रुट्स आणि अन्न रोज चांगल्या पद्धतीने दिलं जातंय. सिंग however continues to serve patients in the ward with medicines and care. परंतु तरी सुद्धा आपले गुरमीत सिंग आहेत ते काय करतात पहा, त्या वॉर्ड मध्ये कंटिन्यू जात आहेत, काय घेऊन पहा, मेडिसिन्स आणि त्या पेशंटची काळजी घेण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी ते पोहोचतायत किंवा रोज डेली संध्याकाळी 9च्या आसपास जात आहेत. ही इज होपफुल दॅट ही विल फाइंड अ वे टू सर्व फूड टू देम वन्स अगेन. आणि सध्या त्या हॉस्पिटलनं काय केलं पहा, चांगल्या पद्धतीचं अन्न, त्यांना जेवण दिलं जातंय त्या व्यक्तींना. तरी सुद्धा गुरमीत सिंग पुन्हा एकदा मला त्यांना जेवण भरवायला किंवा जेवण देण्याचा चान्स त्या ठिकाणी गुरमीत सिंग शोधतायत पहा. ओके, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की कदाचित काही दिवसामध्ये यांचं जे काही पेशंटला दिलेलं जेवण हे चांगल्या पद्धतीचं येणार नाही, आणि पुन्हा एकदा मला त्यांना जेवण देण्याचा चान्स मिळेल किंवा भरवायला आवडेल, अशा पद्धतीचं त्यांचं ओपिनियन किंवा आशा गुरमीत सिंग यांच्या माइंडमध्ये आहे. सध्या तर ते काय घेऊन जातात पहा, मेडिसिन्स आणि काही समजा टेस्टचे पैसे लागत असतील किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी रोज संध्याकाळी ते 9 वाजता पोहोचतायत. तर अशा पद्धतीचा हा लेसन आहे की ज्या लेसन मध्ये पटना मेडिकल कॉलेज आणि तिथलं हॉस्पिटल जे आहे तर तिथली कंडिशन मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपले मेन जे व्यक्ती आहेत कोण आहेत पाहता, गुरमीत सिंग नावाच्या, तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी अशा पद्धतीची सर्व्हिस तिथं देत आहेत पहा. ओके, तर हे लेसन आहे पहा, अ मसीहा फॉर द अबंडन्ड सिख. ठीक आहे, हा लेसन सर्वांनी रीड करायचा आहे. त्याचे क्वेश्चन आन्सर आपल्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन्स IMP वाटतायत ते क्वेश्चन्स आणखीन IMP आपल्याला परत त्या ठिकाणी पाहायचे आहेत की कोणते IMP क्वेश्चन्स वाटतायत ते, किंवा जर एखादी काही क्वेश्चन्स आपल्या नोट्स मध्ये नसतील तर तेही क्वेश्चन्स तुम्हाला आणखी काय करायचे पहा, लिहायचे आहेत किंवा त्यामध्ये समाविष्ट करायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी लेसन्स एकदा दोनदा तीनदा व्यवस्थित रीड करा, अदरवाईज आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्क्स मिळणार नाहीयेत. ठीक आहे, समजला का हा लेसन, मसीहा फॉर द अबंडन्ड सिख. हॅलो, समजला. ठीक आहे, सर्वांनी तो ओके, सर्वांनी तो रीड करा नंतर, आणि रीड केल्यानंतर त्यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स लिहून काढा, त्याचं मिनिंग लिहून काढा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स, आता बरेचसे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये नवीन पण असतात, कारण गेल्या वेळेस सुद्धा नवीन क्वेश्चन्स विचारले गेले होते एक्झाम मध्ये. ओके, तर स्वतः क्वेश्चन्स काढा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला स्वतः क्वेश्चन्स काढण्यामुळे होईल. ओके, त्यानंतर इथं काही डिफिकल्ट वर्ड्सचं मिनिंग दिलेलं आहे, त्या डिफिकल्ट वर्ड्सचं मिनिंग सुद्धा तुमचं तुम्ही लिहून काढा पहा. ओके,
ठीक आहे, काय करूया, पुढचा जो लेसन आहे तो स्टार्ट करूया. ठीक आहे, आवाज येतोय ना सर्वांना? यस सर. लेसन किती मार्क्सला येणार सर ह्याच्यावरचे क्वेश्चन टोटल? काय म्हणताय? सर टोटल किती मार्क्सला येणार आहेत सर ह्याच्यावरचे क्वेश्चन? लेसन वरती क्वेश्चन्स कमीत कमी 10 ते 12 मार्काला असतील पहा, कारण लेसन्स IMP आहेत, इम्पॉर्टंट आहेत. कारण आपल्याला 22 मार्काला थेअरीला आहेत, म्हणजे त्याचं 35 मार्कामध्ये कन्व्हर्जन केलं तर त्याचे 10 ते 12 ते 11 मार्काला क्वेश्चन्स त्याचे विचारले जातात. प्रत्येक युनिटचं जे मार्काचं डिव्हायडेशन मी स्टार्टिंगला दिलं होतं त्याचे निम्मे क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट युनिट आहे हे कॉम्प्रेन्शनचं. ओके ओके सर. ठीक आहे, आपण एवढा स्टार्ट करू फक्त लेसन्स. एक स्लाइड पाहू आपण त्याच्यातली. इलेक्ट्रॉनिक वेस्ट सध्या सर्वात फेमस वर्ड आपण पाहतोय पहा इलेक्ट्रॉनिक वेस्टला, किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणून आपण सध्या पाहिलं तर तुम्ही रस्त्याने जात असाल, कुठेही गेलात तरी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे इन्स्ट्रुमेंट्स इतरत्र अस्तव्यस्त पसरलेले पाहायला मिळतात. आता सध्या त्याचा जास्त दुरुपयोग केला जातोय इलेक्ट्रॉनिक वेस्टचा, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा. तर ते जे काही डिव्हायसेस आहेत तर ते डिव्हायसेस आपण व्यवस्थित वापरत नाहीयेत किंवा त्याचा एक्सेसिव्ह यूज होतोय. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक जे मटेरियल आहे तर त्याचं जो काही संचयन किंवा साठा आहे, म्हणजे जे चालत नाहीयेत तर ते जास्तीत जास्त वाढत चाललेले आहेत. तर त्याचा खूपच बॅड इफेक्ट हा आपल्या हेल्थवरती होतोय. कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय आहेत पहा, तर केमिकल्सचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या केमिकल्सचा वापर केला असल्यामुळे ते आपल्या शरीरावरती वाईट परिणाम करतायत पहा. ठीक आहे, तर पाहूया इलेक्ट्रॉनिक वेस्ट. हाऊ ऑफन डू यू बाय अ न्यू सेलफोन, लॅपटॉप और TV? तुम्ही केव्हा किंवा किती वेळा काय करताय का तुमचा लॅपटॉप किंवा सेलफोन किंवा TV नवीन खरेदी करताय? म्हणजे इथे त्याने आपला प्रश्न विचारलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बाजारामध्ये नवीन व्हर्जन येतं, बऱ्याच वेळेस पाहतो आपण की लगेच TV आपण चेंज करतो, लॅपटॉप आपल्याला तो पूर्वीचा आवडत नाही, किंवा जो मोबाईल फोन असतो तो सुद्धा आपल्याला लगेच चेंज करावासा वाटतो. म्हणजे किती दिवसांनी किंवा अशा पद्धतीचे जे काही डिव्हायसेस आहेत तर ते तुम्ही बदलताय किंवा किती दिवसांनी खरेदी करताय, तर त्याबद्दलचं इथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा तो क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला आहे. इन दिस गॅजेट ड्रिव्हन डेज यू प्रोबॅबली अपग्रेड युअर इलेक्ट्रॉनिक्स फेअरली ऑफन. इथे तुम्ही सांगताय की सध्याच्या एका यांत्रिक स्वयंचलित युगामध्ये, गॅजेट म्हणजे यंत्र, तर स्वयंचलित यांत्रिक युगामध्ये तुम्ही बहुधा करून किंवा निश्चित करून तुम्ही काय करताय, तुमचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे काय करताय पहा, अगदी चांगलं असावं याकडे लक्ष देताय किंवा ते तुम्ही अपग्रेड निश्चितपणे करताय. म्हणजे ते तुम्ही काही दिवसामध्ये 1-2 वर्ष झालं, 1-2 वर्ष झालं की आपण लगेच आपलं मोबाईल हा काय करतोय पहा, चेंज करतो किंवा ते डिव्हाइस आपल्याला नकोसं वाटतंय. आफ्टर ऑल कंपनीज अँड देअर मार्केटिंग टीम्स बाईंग द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी. आणि त्याचबरोबर हे सर्व करून सुद्धा आपल्याला जरी बदलायचं नसेल तरी सुद्धा ज्या काही कंपनी असतात पहा, आता आपण ऑनलाईन पाहतो, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे वगैरे खूप अशा ऑनलाईन सेलिंग करणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या काय करतायत पहा, आपल्या
वेगवेगळ्या ऑफर्स देतात किंवा त्यांची जी काय मार्केटिंग टीम आहे, तर चांगल्या गोष्टी आपल्याला इथे एक सेंटेन्स आहे. मोस्ट पीपल डोंट थिंक ट्वाइस अबाउट बाईंग अँड द ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी. बरेचसे व्यक्ती असा विचार करत नाहीत की माझं जे काही सध्याचं डिव्हाइस आहे तर ते मला नवीन किंवा चांगल्या टेक्नॉलॉजीमध्ये काय करायचं नाहीये विकत घ्यायचं नाहीये किंवा ते मला परचेस करायचं. बरेचशा व्यक्तींचा असा अट्टास असतो की माझी सध्याची जे काही मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे, तर तो चांगल्या कंडिशन मध्ये आहे, तर मग तो कशासाठी मी चेंज करायचा, अशा व्यक्ती विचार करत असतात. म्हणजे बऱ्याचशा व्यक्ती याला अपोज सुद्धा करतात. परंतु अपोज करून असून सुद्धा, आफ्टर ऑल म्हणजे अपोज करून सुद्धा किंवा या सर्व गोष्टी असून सुद्धा, companies and their marketing teams spend a great deal of money to make sure that we are hungry for the next iPad or LED. मग त्या इतर जे काही कंपनीज आहेत, मग आता नाव सांगितलेल्या, तर त्या कंपनीज काय करतायत मग त्यांची काय मार्केटिंग करणारी टीम आहे, तर ती मार्केटिंग करणारी टीम काय करते विक्री करणारी जी काही त्यांची व्यक्ती असतात, तर त्या चांगल्या डील आपल्याला देतात. म्हणजे एवढा डिस्काउंट आहे, एवढा डिस्काउंट आहे, तुमचं जुनं डिव्हाइस सॉरी जुनं डिव्हाइस काय करा तुम्ही आम्हाला देऊ शकताय किंवा त्याला आम्ही रिप्लेस एवढी किंमत देऊ शकतो, अशा ऑफर्स ते काय करतात आपल्याला देतात. आणि ते दिल्यानंतर आपण काय करतो, लगेच आपलं डिव्हाइस त्यांना एक्सचेंज करण्याकडे लगेच आपण भर देतो किंवा आपण त्यांना आपलं डिव्हाइस एक्सचेंज करू देतो आणि त्याच्यामुळं आपल्याला मग निश्चितपणे काय होतं वी आर हंग्री फॉर नेक्स्ट आयपॅड ऑर LED. त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला मग नवीन डिव्हाइस किंवा नवीन टीव्ही किंवा नवीन आयपॅड किंवा नवीन मोबाईल घेण्याकडं आपलं निश्चितपणे ओढ होतो किंवा कल त्या ठिकाणी आपला होत असतो. While our hunger for electronics and technology keeps growing, what happens to our old stuff? काय सांगतात की ज्यावेळेस आपली भूक किंवा ज्यावेळेस आपल्याला गरज, त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की आवड आपली नवीन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा नवीन टेक्नॉलॉजी जे काय सध्या वाढते आहे, तर ती सतत वाढत राहणार आहे. आता जे मोबाईल आहे त्यापेक्षा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अपग्रेड होणार आहेत किंवा लॅपटॉप अपग्रेड होणार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे आहेत तर त्यामध्ये अपग्रेडेशन येणार आहे. आणि त्याच्यामुळं काय वाटतंय की आपण नवनवीन डिव्हाइसेस हे आपले असावेत किंवा आपल्याकडे वापरायला असावेत, अशा पद्धतीचा आपण विचार करतोय. आणि विचार केल्यामुळं मग आपण जे काही सध्या यूज करत असणार जे काही डिव्हाइस आहे, तर त्या डिव्हाइस संदर्भात तुम्ही काही विचार केला आहे का, किंवा तुम्ही त्या डिव्हाइसचा काय विचार करताय का, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले. व्हॉट हॅपन्स टू अवर ओल्ड स्टफ, स्टफ म्हणजे सामान किंवा वस्तू. तर तुम्ही काय करताय ते लगेच भंगारमध्ये फेकून देत आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणून त्याला काय करताय विकून टाकताय, ते रिसायकल असतात त्यांच्याकडे. द स्टॅटिस्टिक्स अँड ट्रेंड्स आर स्पार्कलिंग. आणि जर समजा आपण याचा गणित काढलं किंवा ते स्टॅटिस्टिक्स काढलं किंवा ते टक्केवारी पर्सेंटेज काढलं, तर ते निश्चितपणे काय धक्कादायक आहे. स्टार्टिंग म्हणजे धक्कादायक आहे, निश्चितपणे ते आपल्याला आश्चर्याचा धक्का देईल अशा पद्धतीचं ते आहे म्हणजे जे आपलं ओल्ड स्टफ असेल किंवा डिव्हाइसेस असतील, तर त्याचं निश्चितपणे जर आपण काय काढलं स्टॅटिस्टिक्स काढलं, त्याचं जर समजा त्याची मोजमाप केली आपण किंवा त्याचं पर्सेंटेज जर काढलं, तर ते आपल्याला खूपच धक्कादायक वाटेल किंवा धक्कादायक आहे असं इथं ओपिनियन त्यांनी मांडलेलं आहे. According to wirefly.org, the average cell phone user gets a new cell phone every 18 months. जी काही ऑनलाईनची ही वायरफ्लाय संघटना आहे किंवा वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटनं काय केलंय आपल्या
जगामध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी काढल्यावर ॲव्हरेज म्हटलं तर तो 1.5 वर्षामध्ये किंवा 18 महिन्यामध्ये तो व्यक्ती काय करतोय पहा, तर आपला मोबाईल फोन काय करतोय पहा, चेंज करतोय. म्हणजे साधारणतः 2, 2.5 किंवा 3 वर्षामध्ये तर आपण 100% चेंज करतो, परंतु सरासरी त्यांनी सांगितलं की 18 महिन्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल फोन हा चेंज करताय. इन द US थोडं मोठ्यानं बोला ना, ऐकूच येत नाहीये. आवाज येत नाही का? येतोय सर. स्लो येतोय सर. ठीक आहे ठीक आहे, ओके, मोठ्यानं बोलतो मी. तर पहा, जे wirefly.org ही काही वेबसाईट आहे, जी संघटना आहे, तर त्यांनी काय केलंय पहा, आपल्या होल वर्ल्डमध्ये सेलफोन युजर जे आहेत, तर ते सेलफोन युजर्स आपला मोबाईल फोन किंवा सेलफोन हा किती दिवसात चेंज करतात पहा, तर 18 महिन्यामध्ये ते चेंज करतात. म्हणजे 1.5 वर्षामध्ये साधारणतः ते त्यांचा सेलफोन काय करतायत पहा, चेंज करतायत किंवा बदलतायत पहा आणि नवीन घेतायत. ओके, त्यानंतर इथं आणखीन काय स्टॅटिस्टिक्स दिलेला आहे पहा नेक्स्टला. इन द US वी टॉस मोर दॅन 100 बिलियन सेलफोन्स इन द ट्रॅश एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी US मध्ये 100 मिलियन पेक्षा जास्त काय केलं जातं पहा, 100 मिलियन पेक्षा जास्त मोबाईल फोन्स ट्रॅश म्हणजे कचरा, तर ते कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा कचरा पेटीमध्ये फेकले जातात. हा किती, 100 मिलियन पेक्षा जास्त त्या ठिकाणी हे सेलफोन्स काय केले जातात पहा, US मध्ये फेकले जात आहेत किंवा त्याचा वापर केला जात नाही किंवा ते रिसायकलर म्हणून सुद्धा त्याचा वापर होत नाही. त्यानंतर 20 मिलियन TVs आर ट्रॅश्ड इन द US एव्हरी इयर. त्यानंतर 20 मिलियन एवढे TVs काय केले जातात पहा, प्रत्येक वर्षाला ते कचरा पेटीमध्ये किंवा त्या जे काही रिसायकलरकडे टाकले जात आहेत. त्याचबरोबर ओनली 30% ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट 13% ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज डिस्पोज्ड अँड रिसायकल्ड प्रॉपर्ली. त्याचबरोबर त्याच्यापैकी फक्त 13% इलेक्ट्रॉनिक वेस्टचं व्यवस्थित डिस्पोज्ड म्हणजे त्याचं विघटन केलं जातंय किंवा प्रॉपरली रिसायकल म्हणजे त्याचा पुनर्वापर केला जातो. म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये 87% एवढं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे आहेत, तर त्या प्रॉपरली डिस्पोज केल्या जात नाहीत किंवा प्रॉपरली रिसायकलिंग त्याचं केलं जात नाहीये पा. म्हणजे ते आहे तशाच आपल्या लँडफिल वरती पोल्युशन इन्क्रीज करण्यासाठी शिल्लक राहत आहेत किंवा तशाच पद्धतीने ते आपल्या जमिनीवरती डंप केल्या जातात किंवा त्या ठिकाणी टाकल्या जात आहेत पा. ओके, सर थोडस मोठ्याने बोला की तुमचा आवाज येत नाही. येतोय ना बाकीच्या आवाज? तुम्हाला रेंज नाहीये का? येतोय येतोय सर. कमी येतोय सर. येतोय सर. तुमचा मोबाईलचा आवाज थोडा वाढवा बरं. मोबाईलचा आवाज तुमचा इन्क्रीज करा थोडासा. सर स्पीकर इन्क्रीजच आहे पण तुमचा आवाज स्लो येतोय. ठीक आहे, ओके ओके ओके. सर आम्हाला क्लिअर येतोय आवाज, काही अडचण नाही. ठीक आहे ठीक आहे, काहीच मोबाईलचा प्रॉब्लेम असू शकतो, रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे, मी थोडं मोठ्याने बोलतो, काही अडचण नाहीये. वेअर डज आवर ई वेस्ट गो. आता इथं आपला क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी की जे काही आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे तर ते नेमकं कुठे जाते आपलं किंवा कशा पद्धतीने त्याचं आपण डिस्पोजल करतोय किंवा रिसायकलिंग करतोय किंवा जे आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील तर ते आपण जे टाकतोय तर ते नेमकं कशा पद्धतीनं आपण टाकतोय किंवा कुठे त्या जात आहेत, तर त्याचे वेगवेगळ्या गोष्टींची इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे पा. Electronic waste from equipment of all sizes includes dangerous chemicals like lead, cadmium, beryllium, mercury, and brominated flame retardants. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वेस्ट या गोष्टी ज्या आहेत किंवा जे डिव्हाइसेस आहेत आपले इलेक्ट्रॉनिक्सचे, तर त्यामध्ये सर्व प्रकारची साधन सामग्री आपण इक्विपमेंट्स म्हणजे साधन किंवा जे काही वस्तू असतील त्या
तर त्या ऑल सायझेसच्या त्यामध्ये आपण समाविष्ट करतोय. असं म्हणत नाही की हेडफोन हा छोटा आहे, चार्जर छोटा आहे, मोबाईल छोटा आहे, टीव्ही मोठा आहे किंवा फ्रीज आहे. तर सर्व जे काही इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस आहेत तर त्या सर्व प्रकारच्या ऑल सायझेसच्या इक्विपमेंट्स मध्ये कशा समावेश होतोय पहा, तर अशा भयानक किंवा घातक अशा रासायनिक केमिकलचा किंवा रासायनिक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतोय. मग त्यामध्ये लीड असेल, सिसे त्या मला म्हणतो आपण, कॅडमियम धातू असेल, बेरिलियम असेल, मर्क्युरी पारा असेल किंवा ब्रॉमिनेटेड फ्लेम असेल, ही जी बेरियमची ज्योत आपण त्याला म्हणतो. तर अशा पद्धतीचे केमिकल त्या जे काही वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या तर त्या तयार करत असताना ह्याचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो. तर या सर्व गोष्टीचा वापर त्या जे काय आपले इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस आहेत त्यामध्ये केलेला असल्यामुळे निश्चितपणे त्याचा जर व्यवस्थितपणे डिस्पोजल झालं नाही तर त्याचा इफेक्ट हा आपल्या हेल्थवरती होत असतो. When we dispose of gadgets and devices improperly, these hazardous materials have a high risk of polluting the air, contaminating soil, and leaching into water sources. त्यानंतर जेव्हा आपण अशा पद्धतीचे गॅजेट्स म्हणजे वेन वी डिस्पोज ऑफ गॅजेट्स अशा पद्धतीचे जे काही यंत्र सामग्री आपण काय करतोय पहा, डिस्पोज करतोय किंवा नाहीसे करतोय किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे फेकून देतोय. त्याचबरोबर अँड डिव्हायसेस इम्प्रॉपरली, आणि अशा पद्धतीचे जे काही साधनं असतील ते आपण प्रॉपरली नाही बरं का, इम्प्रॉपरली म्हणजे आपण त्याचं रिसायकलिंग न करता आहे त्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस फेकून देतोय त्यावेळेस these hazardous materials have a high risk of polluting the air. आणि ज्यावेळेस हे जे काही घातक असणार किंवा हजार्डियस म्हणजे धोकादायक किंवा घातक असणार जे काही केमिकल्स मटेरियल्स त्यामध्ये अवेलेबल आहेत तर ते निश्चितपणे आपल्या एअर पोल्युशनला पोल्युटेड करण्यासाठी निश्चितपणे जबाबदार आहेत. हाय रिस्क ऑफ पोल्युटिंग द एअर, आणि ते आपली काय करतात पहा, हवेचं प्रदूषण वाढण्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त धोका आहे किंवा होऊ शकतो. त्याचबरोबर कॉन्टॅमिनेटिंग सॉइल, त्याचबरोबर ती जे काय आपली मृदा आहे, समजा जमीन आहे किंवा सॉइल आहे तर त्या सॉइलला सुद्धा ते काय करतात पहा, निश्चितपणे दूषित करण्याचं काम करतात. म्हणजे जमिनीवरती जरी पडले समजा तरी ते काय करतात पहा, हळूहळू केमिकल्स जमिनीमध्ये मिक्स होत आहेत आणि ते डिस्पोज होत नाही किंवा नष्ट किंवा नाहीसे होत नाहीयेत पहा. कारण त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे ते काय होत नाहीत पहा, त्याचं विघटन होत नाही किंवा मातीमध्ये रूपांतर होत नाहीये. त्याचबरोबर अँड लिचिंग इनटू वॉटर सोर्सेस, त्याचबरोबर ते जे काही आपले पाण्याचे सोर्सेस आहेत म्हणजे बोर असेल किंवा विहीर असेल किंवा पाण्यापर्यंत जे काय आपण घटक आहेत ते, तर ते पाण्यापर्यंत निश्चितपणे केमिकलचे घटक पोहोचतात. म्हणजे जे काय आपले वेगवेगळे सोर्सेस आहेत पाणी पुरवठा करायचे किंवा पाण्याचे, तर तिथं जाऊन ते पाण्यामध्ये काय होतात पहा, केमिकल्स मिक्स होत आहेत. लक्षात येते का? वेन ई वेस्ट सिट्स इन अ टिपिकल लँडफिल, for example, water flows through a landfill and picks up trace elements from these dangerous minerals. जेव्हा आपण काय करतोय पहा, अशा पद्धतीचे जे काही डिव्हायसेस लँडफिल वरती टाकतोय पहा. टिपिकल म्हणजे एका विशिष्ट किंवा चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस तिथं एका ठिकाणी आपण ते टाकतोय तर त्याचा इफेक्ट हा कुठं होतोय पहा, तर त्याचा इफेक्ट हा कशावरती होतोय पहा, तर तो जे मटेरियल आहेत तर ते कुठे घेऊन जात आहेत पहा, वॉटर फ्लोज थ्रू द लँडफिल, आणि जमिनीवरून मग ज्यावेळेस पाऊस येतोय तर ते पाऊस ज्यावेळेस पडल्यानंतर जे पाणी वाहून जात आहे तर ते कुठे घेऊन जातात पहा, तर त्याच्यापासून त्या वॉटरप्रूफ फ्लो होतात ते जे काही डिव्हायसेस आहेत ते किंवा त्याचे केमिकल आहेत ते, आणि पुढे घेऊन जातात पहा ट्रेस एलिमेंट्स
फ्रॉम दिस डेंजरस मिनरल्स. आणि हे जे काही घेऊन जातात ते निश्चितपणे पाण्यामध्ये जे काही मिनरल्स आहेत, खनिजे आहेत किंवा जे काही साठा आहे भूजल, तर त्याच्यापर्यंत ते घेऊन जाण्यास कारणीभूत असतात. इव्हेंच्युअली शेवटी द कॉन्टॅमिनेटेड लँडफिल वॉटर कॉल्ड लिचॅट, त्यानंतर त्याला शेवटी जे काही लँडफिल वरती आपण मटेरियल टाकलेलं आहे तर ते निश्चितपणे दूषित तर झालेलंच आहे. आणि त्यावेळेस जे काय पाणी आहे पा तिथे जमिनीमध्ये, तर त्या पाण्याला लिचॅट समजलं जाते. लिचॅट्स म्हणजे काय पा, तर साठवण झालेलं जे काय पाणी आहे तर निश्चितपणे ते खराब होऊन जाते पा. गेट्स थ्रू लेयर्स ऑफ नॅचरल अँड मॅन्युफॅक्चर्ड लँडफिल लिनियर अँड ओदर प्रोडक्शन. त्यानंतर निश्चितपणे काय होते मग त्याचं एक थरावर थर साचतायत. म्हणजे समजा आपण आता पाणी वाहून जात असेल पाहिजे आपल्या शेतामध्ये, तर पाहतो आपण की ज्या ठिकाणी थोडस पाणी थांबत असेल तर तिथे काय होतं पहा, लेयर्स तयार होतं, एकावरती एक लेयर्स. आणि ते लेयर्स कसे तयार होत मग, तर या ह्याचेच लेयर्स तयार होत असतात. कशाचे, तर ह्या केमिकल्सचे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय होतात पहा, ते जे काय लेयर्स आहेत तर ते लेयर्स निश्चितपणे घातक असतात. का, तर त्याच्यामध्ये कशाचं समावेश असतो पहा, तर हे जे काही केमिकल मटेरियल आहेत तर त्याचा समावेश त्या जमिनीमध्ये किंवा लँडफिल मध्ये झालेला असतो पहा. ओके, ठीक आहे. सर हा बोला. सर कॉन्टामेंटिंग म्हणजे काय हो? कोणतं? कॉन्टामिनेटिंग म्हणजे त्या ठिकाणी दूषित होणे किंवा दूषित करणे. कॉन्टामिनेटिंग सॉइल म्हणजे दूषित होतात ते जमीन जे आहे. आता समजा आपण एखादं प्लास्टिकचं किंवा एखादं कोणतंही डिव्हाइस टाका तुम्ही जमिनीमध्ये, एक वर्षभर पुरून ठेवा, तर ते ॲज इट इज राहतंय पहा. म्हणजे ते त्या डिस्पोज होत नाही, त्याचं विघटन होत नाहीये. आणि विघटन न झाल्यामुळं त्याच्यातले केमिकल्स काय होतात पहा, आपल्या जमिनीमध्ये मिक्स होतात. म्हणजे ते दूषित करतात त्याला. ओके, थोडक्यात नापीक आपण त्याला म्हणतो, नापीक जमीन होते ती. ओके, ओके सर. ठीक आहे. थांबूया इथं आपण. पुढच्या लेक्चरला आपण रिमेनिंग पार्ट पाहूया. मी इथं मार्क करून घेतो कुठपर्यंत आले ते, म्हणजे आपल्याला पुढच्या लेक्चरला ते पाहता येईल. थोडासा लेसन डिफिकल्ट आहे, पण आपल्याला याच्यामध्ये खोलवर जायचं नाहीये जास्त. ठीक आहे, जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती आपण फोकस करायचा आहे. डिफिकल्ट वर्ड्स पण खूप आहे त्याच्यामध्ये आणि लेसन पण मोठा आहे. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट आपण पाहूया पुढच्या लेक्चरला. सर होईल ना आज? काय म्हणताय? टेस्ट होईल ना आज? टेस्ट बघूया, माझा